माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावरती आली. याच पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी आपण सभासदांना नेमकं काय देणार आहोत आणि या सगळ्या कारखान्यासाठी मी कुठेतरी सर्वपक्षीय पॅनल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मात्र काही जण हट्टी आहेत आणि त्या आपल्या हट्टी स्वभावामुळे कुठेही युती त्या ठिकाणी होऊ शकली नाही. काय तुमची भूमिका असणार आहे? कारण या सगळ्या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवारांनी तुम्हाला खुलं चॅलेंज दिलंय की ही निवडणूक मी सगळी यंत्रणा ताब्यात घेऊन उतरणार आहे. कसं आव्हान तुमच्या माध्यमातून अजित पवारांना दिलं जाणार आहे? प्रत्येक निवडणूक अजितराव पवार हे सगळे चॅलेंज देत असतात आणि सत्तेच्या माध्यमातून असलेल्या सर्व यंत्रणा वापरूनच निश्चितपणे त्याच्यामध्ये गैरकारभार करत असतात. हे गेली 28 वर्ष आम्ही पाहतोय. हे नवं नाही आम्हाला. आमचा उद्देश आहे आमच्या शेतकरी राजाला खऱ्या अर्थानं त्याच्या घामाचा दाम देण्यासाठी जे काय करता येईल तेवढं निश्चित करायचं. आणि त्यांनी आत्ता जे सांगितलं मी माझ्या सभासद शेतकऱ्यासाठी काय देणार आहे, मला वाटतं हे 5 वर्षापूर्वी त्यांनी का सांगितलं नाही. त्याची सुरुवात 5 वर्षापूर्वी इथं का केली नाही आणि 11 वर्षापूर्वी छत्रपती कारखान्याच्या सभासदासाठी शेतकऱ्यासाठी का केलं नाही, हा माझा त्यांना प्रश्न. अजित पवारांनी यामध्ये जुने जे काही संचालक मंडळ आहे, या संचालक मंडळाकडून काही चुका झाल्या त्या देखील त्या ठिकाणी त्यांनी कबूल केल्या आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये या चुकांची दुरुस्ती त्या ठिकाणी केली जाईल. तुम्ही त्या देखील त्या संचालक मंडळामध्ये गेल्या 28 वर्षापासून काम करताय. नेमकं संचालक मंडळाच्या माध्यमातून नेमकं काय मनमानी कारभार त्या ठिकाणी कारखान्यामध्ये करण्यात आला? गेल्या 25 या कारखान्याला एक चेअरमन कोणी नव्हतंच. 3-3, 4-4 चेअरमन होते आणि त्यामुळं संचालक मंडळ चेअरमन साहेबांचंच ऐकत नव्हतं, ही वास्तवता होतीये. आणि अशामुळं माळेगाव कारखान्याची घडी विस्कटलेली आहे आणि ती विस्कटण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम याच नेतृत्वानं केले म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि म्हणून माळेगाव कारखान्याच्या इतिहासामध्ये अशी कधीच वेळ आली नव्हती. ती वेळ ही घडी विस्कटण्यामध्ये झालेली आहे आणि माळेगावला सामान्य सभासदाच्या लक्षात आले की माळेगावचा छत्रपती होऊ देता कामा नये. तो विचार त्यांनी अंमलात आणलेला आहे त्यांच्या स्वार्थासाठी. कारण त्यांनी 11 गावं जोडताना सुद्धा सांगितलं होतं की 11 गावं जोडण्यामध्ये माझा स्वार्थ आहे. आणि म्हणून माळेगावच्या सभासदांनी त्यांच्या स्वार्थापेक्षा स्वतःचं हित किती चांगलं आहे महत्वाचं ठरवून 11 गावं न जोडून देण्यामध्ये 90% सभासद सहभागी झाला होता. त्यांच्या पक्षाचा सुद्धा माणूस त्याच्यात सहभागी झाला. या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी असं देखील म्हटलंय की काही जण सातत्यानं मुंबईला जात होते, मुख्यमंत्र्यांना ही निवडणूक लावण्यासंदर्भात त्या ठिकाणी भेटत होते. मात्र सहकार खातं माझ्याकडे आहे आणि निवडणूक केव्हा लावायची हे मीच ठरवलं होतं. अजित पवार एक उपमुख्यमंत्री आहेत, संविधानिक पदावरती आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे. अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांनी बोलणं योग्य आहे का? तुमची भूमिका नेमकी यावर काय आहे? खऱ्या अर्थानं राज्याच्या मंत्रिमंडळात असताना आणि सहकार खातं यांच्याकडे असताना त्या सहकार मंत्र्यांनी वेळेत निवडणूक लावणं त्याचं प्रथम कर्तव्य आहे. त्यांनी ते केलं नाही. गेल्या वेळेची 39 दिवस अगोदरची निवडणूक यांच्या हट्टापायी झाली आणि आत्ताची 120 दिवस निवडणूक पुढे ढकलली जाते. सहकार मंत्र्याला हे ते करू देत नाहीत म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जावं लागलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशी काय चूक केली की निवडणूक वेळेत लावा आणि त्याचा राग येण्याचं यांना काहीच कारण नाही. तुमचे फोटो व्हायरल केले जात आहेत, बिनविरोध करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं जाते असं म्हणताय. काय नेमकं भूमिका आहे? तुमची बैठक झाली अजित पवारांची? माझी किंवा अण्णांची अजित पवारांची कधीही बैठक झाली नाही. फोटो हे काय संभ्रम निर्माण जनतेमध्ये करण्यामध्ये अजित पवार मातब्बर आहेत, त्यांची त्याच्यात मास्टरी आहे आणि म्हणून कधीतरी जुने काळचे फोटो टाकायचे
आणि सभासदामध्ये संभ्रम निर्माण करायचा ही त्यांची जुनी परंपरा आहे. अण्णा, यामध्ये अजित पवारांनी असं म्हटलंय की मी 13 जूनला कारखान्याचा सभासद सचिव जो कोण चेअरमन होणार आहे ते घोषित करणार आहे. यामध्ये तुम्ही उल्लेख केला की कारखान्याचा जो चेअरमन आहे तो सभासद ठरवेल, मात्र अजित पवारांनी ही भूमिका स्वतःच अगोदर मांडून दाखवली. कसं बघताय अजित पवारांच्या वक्तव्याकडे? बोले तसा चाले त्याची वंदावी पावले म्हटलंय तुकाराम महाराजांनी. आता ते म्हटलेत मी चेअरमन घोषित करणार आहे, त्यांनी घोषित करून दाखवावा.